नमस्कार. मी नरेश महाजन. आईलपेल मध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज मी गंमत गोष्ट म्हणजे यातले संवाद गमतीचे आहेत अशी एक गोष्ट तुम्हाला मी ऐकवतो. तर या गोष्टीची पार्श्वभूमी अशी आहे की तुम्हाला तर माहिती आहे की तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये जाता एखाद्याला शोधायला, एखाद्याकडे भेटायला, तर कुठल्याही दारावरती नावाची पाटी आपल्याला आढळत नाही. तेव्हा आपली अतिशय पंचायत होते की आता कोणत्या दारावरची बेल वाजवावी. आणि मग आपण भलत्याच माणसाच्या दारावरची बेल वाजवतो. तेव्हा दारावर पाटी असणं हे फार आवश्यक आहे. असो, तो एक भाग याच्यामध्ये आहेच आहे. आणि हे सावंत नावाचे गृहस्थ जोशींना भेटायला आलेले आहेत. आता ते कशासाठी आलेत हे तुम्हाला त्यात कळेलच. मात्र त्यासाठी तुम्हाला हा सर्व व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल, तरच या गोष्टीतली मजा तुम्हाला अनुभवता येईल. तर नक्की पूर्णपणे ऐका आणि पहा. सुरुवात करतो मी. आता सावंत दार ठोठवतायत जोशींच्या घराचं. ते जोशी आहेत हे त्यांना नंतर कळतं. ते जोरजोरात बेल वाजवतात, कडी वाजवतात, परंतु त्या ठिकाणी काही दार उघडलं जात नाही. कुणी आहे का घरात? जोशी वैतागून दार ओढतात. कोण साला इतक्या दुपारचा कडमडलाय? सावंत म्हणतात, मी. पण मी तुमचा साला नाही. जोशी म्हणतात, मग मी कुठे तुम्हाला साला म्हटलं? अहो, आत्ताच तर म्हणालात ना. अहो, मी तुम्हाला साला ही शिवी दिली. सावंत म्हणतात, साला ही शिवी आहे? मला वाटलं बायकोच्या भावाला साला म्हणतात. जोशी म्हणतात, मग तुम्ही काय माझ्या बायकोचे भाऊ आहात का? तेव्हा सावंत म्हणतात, तुमची बायको दाखवा. तेही त्याच्यावरती वरतड मांडतात. अहो, माझं अजून लग्नच झालेलं नाहीये. जोशी म्हणतात, अहो, अजून माझं लग्नच झालेलं नाही. सावंत म्हणतात, मग मला साला का म्हणालात? अहो, सांगितलं ना. जोशी सांगतात, साला ही शिवी आहे. सावंत म्हणतात, मग आपली ओळख नसताना तुम्ही मला शिवी का बरं दिलीत? जोशी वैतागतात, अहो, भर दुपारी इतक्या वेळा तुम्ही माझ्या दाराची बेल वाजवलीत, तुम्हाला साला नको म्हणू? सावंत म्हणतात, म्हणजे बेल वाजली, मला कशी ऐकवली नाही? जोशी म्हणतात, अहो, बेल ही घरात ऐकू येण्यासाठी असते, बाहेर वाजत नसते. सावंत म्हणतात, हेच तुम्हा लोकांचं चुकतं. अहो, बेल ही घरात वाजली हे बाहेरच्या माणसाला कसं कळेल? बेल अशी असावी की जी घरातही वाजली पाहिजे आणि बाहेरच्यालाही कळलं पाहिजे की बेल वाजलीये. बेल घरात वाजली पण मला कळलंच नाही बेल वाजत होती, म्हणून मी पुन्हा 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 बेल वाजवत होतो, दार ठोठवत होतो. ठीक आहे, जोशी म्हणतात, आता बाहेर सुद्धा ऐकू येईल अशी बेल मी विकत आणून लावतो. आणा आणा, तोवर थांबतो मी. सावंत म्हणाले. जोशी, काय माणूस आहे. अहो, आणतो म्हणजे आता नाही, आणतो नंतर. नक्की आणा, सावंत म्हणाले. मग मी पुन्हा येईन तेव्हा एकदाच वाजवेन, म्हणजे ती बेल आत वाजली हे मला बाहेर आल्यावर बाहेरून सुद्धा कळेल. अहो, पण आता का वाजवली हे तरी सांगा. जोशी विचारतात. आमची झोपायची वेळ आहे हो ही. सावंत म्हणतात, अरे वा, तुम्ही दुपारी झोपता? आम्ही बाबा रात्री झोपतो. जोशी म्हणतात, हो हो, आम्ही दुपारी झोपतो. सावंत म्हणतात, मग रात्री काय करता? जोशी विचारतात, आम्ही रात्री काय करतो याच्याशी तुम्हाला काय करायचंय? मी विचारलं, तुम्ही रात्री काय करता ते? मग विचारा की. सावंत खुशाल म्हणतात. जोशी म्हणतात, मी सभ्य गृहस्थ आहे. सावंत म्हणतात, सभ्य माणसं रात्री काही करत नाहीत. जोशी वैतागतात, काय वाटेल ते बोलता हो, पांचटच. अहो, मग सांगा ना,
सभ्य माणसं रात्री न झोपता दिवसा का झोपतात? अहो, हा काही प्रश्न झाला का? सावंत जोशी विचारतात. झोपतो मी दुपारी, तुमचं काय जातं? सावंत म्हणतात, अहो, दुपारी झोपल्याने पोट सुटतं गरोदरबाई सारखं. जोशी सांगतात, जे सुटायचं ते माझं सुटेल, तुमच्या पोटात का दुखतं ते? सावंत म्हणतात, माझ्या पोटात का दुखतं? अहो, तुमची दुपारची झोप मोडली म्हणून तुमच्याच पोटात दुखणार. पण या वयात पोट सुटू नये म्हणून तुम्ही दीक्षित फॉलो करा. जोशी विचारतात, कोण दीक्षित? सावंत सांगतात, अहो, ते नाही का रोज फक्त 2दा 55 मिनिटे जेवायला सांगतात. 2 जेवणाच्या मध्ये काही खायचे नाही असं सांगतात. हो हो, ऐकले हो. पण तुम्ही त्या दीक्षितांचा प्रचार करायला आलात का त्यांना शोधायला आलात? चेचे, मी तुम्हाला सहज उभ्या उभ्या आरोग्याचा सल्ला द्यायला आलोय. म्हणजे आलोय नाही त्या कामासाठी, फक्त आता उभ्या उभ्या आरोग्याचा सल्ला देतोय असं समजा. जोशी म्हणतात, मी तेच म्हणतोय, आपण दोघेही किती वेळचे उभेच आहोत. सावंत म्हणतात, आता घर तुमचं आहे, तुम्ही मला घरात नेऊन बसवलं पाहिजे ना. जोशी म्हणतात, कमाल आहे. अहो, ओळख ना पाळक, तुम्हाला कसं काय घेऊ घरात? आता झाली ना ओळख आपली, सावंत म्हणतात. जोशी म्हणतात, छे, असं थोड्या वेळ बोललो म्हणजे ओळख होते असं नाही. मला आधी सांगा, तुम्ही बेल का वाजवली ते? सावंत म्हणतात, अहो, वसंतराव कुलकर्णी कुठे राहतात हे विचारायला. जोशी विचारतात वैतागून, अहो, कोण वसंतराव कुलकर्णी कुठे राहतात? कोणते वसंतराव कुलकर्णी? आमच्या गावात 7,872 कुलकर्णी राहतात. सावंत म्हणतात, अरे बापरे, तुम्ही कसे मोजलेत? डिरेक्टरीतून, आणि त्यात 1,542 वसंत कुलकर्णी आहेत. तुम्हाला कोणते वसंत कुलकर्णी पाहिजेत? सावंत सांगतात, जे LICत आहेत ते. आता मला हे सांगू नका की LICत सुद्धा 432 कुलकर्णी आहेत ते. फक्त हे कुलकर्णी कुठे राहतात ते सांगा. जोशी म्हणतात, पण तुम्ही मलाच काय विचारता? अहो, पण मग कोणाला विचारायचं? म्हणून तुम्हाला विचारतो. अहो, पण माझ्या दारात पाठी आहे का येथे वसंत कुलकर्णी राहतात म्हणून? जोशी त्यांना म्हणतात, माझ्या दारात पाठी आहे का येथे वसंत कुलकर्णी राहतात म्हणून? अहो, मग पण येथे वसंत कुलकर्णी राहत नाहीत. सावंत त्यांना उलट उत्तर देतात, येथे वसंत कुलकर्णी राहत नाहीत अशी तरी पाठी कुठे आहे? जोशी म्हणतात, अहो, मग मी माझ्या दारावर काय अशा पाट्या लावू? इथे शिंदे राहत नाहीत, चाटे राहत नाहीत, नगरकर राहत नाहीत, अशा का पाट्या लावू मी? सावंत म्हणतात, मी असं कुठे म्हटलंय? पण तुमच्या या सोसायटीत कोणत्याही घरात कोणाच्याही दारावरती पाटी नाही. जोशी सांगतात, मग तुम्ही ही तक्रार सोसायटीच्या सेक्रेटरीकडे करा. तो लेखाचा काही काम करत नाही, नुसता भाव खात असतो. सावंत म्हणतात, मी का झापू त्याला? माझा काय संबंध त्याच्याशी? मी कुठे राहतो या सोसायटीत? जोशी म्हणतात, अहो, पण तुम्हाला झाला ना त्रास या कुलकर्णी शोधायला. सावंत म्हणतात, अहो, पण तुमच्या घरावर पाटी असती तुमच्या नावाची तर मी कशाला बेल वाजवली असती? जोशी म्हणतात, ठीक आहे, मी आणतो पाठी करून, इथे जोशी राहतात म्हणून. लावा आता, जा करून आणा. जोशी म्हणतात, अहो, आत्ता कशाला? आणेन सावकाश. अहो, पण तेवढ्यात दुसरा कोणी आला तर परत तुमची झोप मोडायची. जोशी म्हणतात, मोडली तर मोडू द्या, पण आता तुम्ही जा. सावंत म्हणतात, अहो, तुमची दुपारची झोप मोडली तर रात्री झोपावं लागेल. जोशी म्हणतात, अहो, जाऊ आता, मला दुपारचं जागरण सहन होत नाही. सावंत म्हणतात, जातो, पण ते वसंत कुलकर्णी कुठे राहतात ते सांगितलं नाही. जोशी म्हणतात, अहो, माझ्या शेजारी, वर, अलीकडे, पलीकडे कोण राहतं हे मला माहीतच नाही.
सावंत म्हणतात, अहो पण ते या सोसायटीत राहतात ना. जोशी म्हणतात, मला फक्त मी येथे राहतो हे माहित आहे. सावंत कपाळावर हात मारतात, काय कमाल आहे, काय जागरूक नागरिक आहेत आपल्या देशात. तुम्ही कसले जागरूक म्हणा, दुपारी झोपता तुम्ही. जोशी म्हणतात, हे पहा, पुन्हा पुन्हा माझी झोप काढू नका, पण मला सांगा, तुम्हाला हे कुलकर्णी कशाला हवेत? सावंत म्हणतात, मला कुठे कुलकर्णी हवेत? जोशी वैतागतात, कमाल आहे. अहो तुम्ही तर आता म्हणालात ना कुलकर्णी कुठे राहतात म्हणून. सावंत म्हणतात, अहो वसंत कुलकर्णींच्या समोर जे सदा जोशी राहतात त्यांच्याशी माझं काम आहे. बघा बरं का मित्रांनो, आता गोष्टीला वेगळी कलाटणी मिळाली. अहो वसंत कुलकर्णींच्या समोर जे सदा जोशी राहतात त्यांच्याशी माझं काम आहे. जोशी म्हणतात, अहो मग मीच तो सदा जोशी, हे मध्येच कुलकर्णी कशाला आणलेत? सावंत म्हणत, अहो पण तुम्ही आधीच का नाही सांगितलं की ते तुमच्या समोरच राहतात म्हणून? जोशी म्हणतात, तुम्ही आधी आत या, मग सांगतो. बसा. अहो त्यांचं आमचं काही पटत नाही. आमची चौकशी करायला कोणी आलं की तेही आमची धड माहिती देत नाही, कटवतात आलेल्याला. सावंत म्हणतात, असं होय? जोशी म्हणतात, पण तुम्हाला ते कशाला हवेत? सावंत सांगतात, अहो त्यांची मुलगी लग्नाची आहे, त्यांचं स्थळ सांगून आलंय, म्हणून म्हटलं जरा आजूबाजूला कोणाला तरी गुप्तपणे विचारावं. जोशी म्हणतात, बरं केलं तुम्ही माझ्याचकडे आलात ते. अहो तो कुलकर्णी एक नंबरचा भामटा, आणि मुलगी तर इतकी विचित्र की, पण तुम्ही आपले म्हणून सांगता, माझं नाव मात्र सांगू नका. अहो म्हणून तर आलोय, आणखी काय माहिती? जोशी सांगतात, अहो एक नंबरचा पैसे खाऊ चिक्कुळी, सर्व खर्च तो तुमच्यावरती टाकेन, तुमची मुलाची बाजू असू नये, आणि मुलगी अशी की 2 दिवसात तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवेन. सावंत म्हणतात, असं म्हणता? बापरे, बरं झालं मी तुमच्याकडे आलो चौकशीला ते. जोशी म्हणतात, हो ना, त्यापेक्षा तुम्हाला आणखीन एक स्थळ सुचवतो. माझीच बहीण लग्नाची आहे. थांबा, हा घ्या तिचा बायोडेटा व पत्रिका. सावंत ते घेतात, म्हणतात, अरे वा, छानच काम झालं, बघतो मी मुलाला विचारून काय ते. जोशी, अहो पण चहा वगैरे? छे, काही नको, तुमची झोपायची वेळ, फक्त तुम्ही दारावर पाटी मात्र लावा. हो, जोशी म्हणतात, नक्की लावतो, येथे सदा जोशी राहतात म्हणून. सावंत म्हणतात, आणि अशी पाठी लावा इथे शिंदे, साठे, काळे, मोडक वगैरे कोणी राहत नाही. जोशी म्हणतात, हो, तुमच्या सारख्यांसाठी असेही लिहावे लागेल, कारण तुम्ही विचाराल इथे जोशी राहतात तर मग साठे कुठे राहतात. वा, छान जोक केलात, पण तुम्ही पाटीवर तुमच्या झोपेची वेळ लिहून ठेवा. 1 ते 4 बेल वाजवू नये, आम्ही या वेळेत झोपतो. हो, नक्की लिहितो. आता तुमची मुलाचीच बाजू आहे, तुमचं सगळं ऐकलंच पाहिजे. जोशी शांतपणे म्हणतात. सावंत म्हणतात, अहो पण मी कुठं होकार दिलाय तुमच्या मुलीला? मुलगी न पाहताच मी होकार कसा काय देईन? जोशी म्हणतात, मग उठवू का तिला, पाहता का? सावंत, म्हणजे तुमची मुलगी दुपारी झोपते वाटतं, काय बिघडलं? जोशी सांगतात, झोपली तर झोपली दुपारी. सावंत, झोपू द्या, तुम्ही फक्त दारावर पाटी लावायचं मात्र लक्षात घ्या. आणि आता मी त्या कुलकर्ण्यांकडे जाऊन येतो आणि त्यांना तुमच्याबद्दलची माहिती विचारतो, कारण स्थळ आलं की कोणातरी नातेवाईकाला किंबहुना त्यापेक्षाही जास्त शेजाऱ्या पाजाऱ्यालाच विचारू लागतं की समोरच्यांची मुलगी कशी आहे ती. तिथे मात्र आपल्याला शेजाऱ्यांकडनं अगदी मस्त माहिती मिळते, खरी माहिती मिळते. म्हणूनच मी कुलकर्ण्यांच्या मुलीची चौकशी तुमच्याकडे करायला आलेलो आहे.
आणि आता तुमच्या बहिणीची चौकशी मी कुलकर्णींकडे करतो आणि मग काय ते तुमच्या म्हणण्याला किंवा मागणीला होकार देईन. तेव्हा मी येतो आता. फक्त तेवढं तुम्ही पाटी लावायचं मात्र विसरू नका, म्हणजे मग मला पुन्हा तुमच्या दारावरची बेल वाजवावी लागणार नाही. कसं काय वाटलं तुम्हाला माझा सल्ला? असं ते सावंत कुलकर्णी जोशींना ऐकवतात आणि या ठिकाणी जोशी आणि सावंत यांच्यामध्ये जे काही होतं ते जोशींनी जोरात दार आपटलं आणि सावंतांचा निरोप घेतला. तर मित्रांनो, अशी ही कथा गमतीशीर आहे की मुलीचं स्थळ पाहायला आपण आजूबाजूला जातो, शेजाऱ्यांकडे जातो, तसे या ठिकाणी हे जोशी आणि सावंत हे एकमेकांशी कसा संवाद करतात हे आपण ऐकलं. गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.